अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सिन्नरचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी काल लोकसभेमध्ये एक प्रश्न उपस्थित केला होता. महाराष्ट्राला अतिशय हादरा देणारे असं उत्तर केंद्र सरकारकडून त्या प्रश्नाबाबतीत मिळालेलं आहे. आपल्याकडे कसबा विधानसभा मतदारसंघाचे जे विभाग प्रमुख आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे श्री चंदन भाऊ साळुंके, अतिशय आक्रमक व्यक्तिमत्व असं म्हणून त्यांचा परिचय या भागात आहे. तर त्यांना काही प्रश्नांसाठी आम्ही आमंत्रित केलं होतं, तर त्यांच्याशी आता संवाद साधण्यात येतोय. चंदन भाऊ, काल लोकसभेमध्ये राजाभाऊ वाजे यांच्या प्रश्नाचं उत्तर देताना असं उत्तर मिळालंय की महाराष्ट्रामध्ये मागील 5 वर्षात 36,200 व्यवसाय हे बंद पडलेले आहेत. तर त्या संदर्भात आपली भूमिका काय? त्या संदर्भात पहिलं तर जय महाराष्ट्र. सगळ्यात पहिल्यांदा हे मागच्या वर्षी दावोसला गेले होते. मुख्यमंत्री आपलं सगळं मंत्रिमंडळ घेऊन दावोसला गेलं होतं. दावोसला गेल्यानंतर ना तिथं महाराष्ट्रातल्या जनतेचे 50 कोटी रुपये खर्च केले त्यांनी. बरोबर. मग हे 50 कोटी रुपये का खर्च केले? हे जीवाची मुंबई करायला दावोसला गेलते का? जर 50 कोटी रुपये खर्च करून त्यांनी महाराष्ट्रात कुठले उद्योगधंदे आणले? तर कुठलेही आणले नाहीत. उलट 36,000 महाराष्ट्रातल्या कंपन्या बंद पडल्यात. तुम्ही आज फक्त पुण्यातलं जर घेतलं तर चाकण मधल्या साधारण मी म्हणतो एक 20 कंपन्या स्थलांतर होत आहेत, महाराष्ट्र सोडून दुसरीकडे जात आहेत. 20 कंपन्याचे 4,000 कामगार हे बेरोजगार होणार आहेत. तर महाराष्ट्रातले पूर्ण असे किती कामगार बेरोजगार होतील? त्याच्यानंतर ना पूर्ण भारताचं जर बघितलं तर भारतामधली पण आकडेवारी खूप मोठी आहे. खूप कंपन्या सोडून चाललेल्या आहेत, बंद पडत आहेत. तर मग हे बेरोजगार लोकांचं काय होणार? यांचे संसार कसे चालणार? यांची मुलं कशी शिक्षण करणार? एक तर महानगरपालिकेच्या शाळा बंद पडत आहे, फुकटचं शिक्षण बंद झालेलं आहे. आज प्रत्येक जण रील्स बनवतोय ते महाराष्ट्र शाळेसाठी, भरपूर आंदोलनही चाललेली आहेत. तर ह्या महानगरपालिकेच्या शाळा बंद पडत आहे, मुलांचं शिक्षण काही होणार नाही. दुसरी गोष्ट, हे शिक्षण नाही झालं तर ही मुलं गुन्हेगारीकडे वळणार. गुन्हेगारीकडे वळली की पुन्हा अत्याचार वाढणार. अत्याचार वाढले की महिलांवरती अत्याचार होणार. म्हणजे ही लिंक बघा तुम्ही. म्हणजे एक माणूस बेरोजगार झाला तर त्याच्या मागे किती सगळं बिघडतं. आणि आज महाराष्ट्रातले, भारतातले इतकी लोक बेरोजगार होतात, ते यांना नक्की करायचंय काय? या सरकारला नक्की करायचंय काय? हा देश संपवायचा आहे? कुणाच्या दावणीला बांधायचा आहे? काय करायचं हे काही समजत नाहीये. यांना साधी शिल्लक गोष्ट कळत नाहीये की रोजगार असेल तर महाराष्ट्र चालेल, देश चालेल. नाही, पण यामध्ये एक धक्कादायक गोष्ट काल अशी आढळून आली की महाराष्ट्राचे जे काय आकडेवारी जाहीर झाली काल केंद्र सरकारकडून, ती 36,200 उद्योग हे बंद पडलेले आहेत अशी आकडेवारी आली. पण यामाग जे कोणी बेरोजगार झालेले आहेत त्या बाबतीतचा एक आकडा सुद्धा सरकारने प्रसिद्ध केला नाही काल. त्या बाबतीत आपलं म्हणणं काय? त्याच्यामुळे हसण्यासारखी गोष्ट आहे. जो उद्योग मंत्री आमचे माननीय काय त्यांचं नाव, उदय सामंतजी, उदय सामंतजी हे उद्योग मंत्री आहेत महाराष्ट्राचे. आणि हे म्हणतात मला माहिती नाही, हा केंद्राकडून आकडा आलेला आहे, मला माहित नाही. मग केंद्र खोटं बोलतंय का? नाही. बरोबर का नाही? केंद्र पण ह्यांचंच आहे. म्हणजे हे सत्ताधिकाऱ्यांचं नाही, पण त्यामध्ये त्यांनी एक स्पष्टीकरण काल असं दिलं होतं की मी 1 दिवसात चौकशी करून अहवाल सादर करतो, मला याच्यातलं पूर्ण सत्यता माहित नाहीये, केंद्राने अचानक हा आकडा जाहीर केलाय असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ते त्यांचा कामावर अंकुश आहे किंवा कामावर जे काय आता त्यांचं कामावर ते अंकुशच नाही ना, कामच करत नाहीये ते. तुमच्या लक्षात येत आहे का? हे काहीही काम करत नाहीये. यांना माहित नाही 36,000 उद्योगधंदे गेले महाराष्ट्रातनं. बरोबर का नाही? एखाद्या महिला जी असेल, ती संसार करत असेल, तिच्या फळीवरचा एखादा ताब्या इकडचा तिकडे झाला तर तिला लगेच समजतो. आणि हे महाराष्ट्र चालवतात, हे उद्योगधंदे करतात, ते यांना 36,000 कंपन्या गेल्या, बंद पडल्या, हे माहिती नाही. आणि 1 दिवसात चौकशी करून सांगणार. म्हणजे 5 वर्षात जे जमलं नाही ते 1 दिवसात हे करणार. हे कसलं काम करतात ते? हे काम काही करत नाहीत. हे फक्त आणि फक्त पैसे कमवायचं सरकार आहे. फक्त पैसा कुठं येईल, रस्त्यातनं पैसा येईल, कुठनं पैसा येईल ह्याच काम करतात ते. आणि आपली जाहिरात करतात ते. यांचं IT सेल खूप छान काम करतंय. यांनी कितीही अत्याचार केले, कितीही काय केलं, आज ती जेनजीची सगळी मुलं
रस्त्यावरती उतरून शिक्षणासाठी रस्त्यावरती उतरलेले आहेत, तर त्यांनाही खोटं दाखवले, त्यांनाही आतंकवादी घोषित केलेले. म्हणजे आयटी सेल यांना माहिती यांचं परफेक्ट काम करतंय, त्यामुळे ह्यांना कुठली कामं करायची गरज नाही, यांना फक्त पैसे कमवायचे. नाही म्हणजे याचा अर्थ की तुम्ही थेट आरोप करताय की यांची संवेदनशीलता संपलेली आहे, पण यांची ही काही संवेदनशीलता म्हणतात कशाला हे त्यांना माहिती आहे का? जे गद्दार आहेत त्या गद्दारांना संवेदनशीलता माहिती आहे का? ती हितनं असते, हृदयातनं असते, आई नाही, बापांनी शिकवलेली असते, रक्तात असते. नाही पण बेरोजगारीच्या प्रश्नाबाबत जे काही आता त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे, किती किती संख्येत बेरोजगार झालेले आहेत, या बाबतीत त्यांच्याकडे स्पष्टीकरण नाही. या संदर्भात मी प्रश्न विचारला होता तुम्हाला. तर नाहीच सांगितलं आणि त्यांच्याकडे कुठलीच आकडेवारी नाहीये, काहीच नाही. काम करत असेल तर माहिती पडणार ना. मी थोडक्यातच तुम्हाला एका महिलेचं उदाहरण दिलं, तर त्याच्यामध्ये कळतंच आहे ना की तिचा घरातला तांब्या इकडचा तिकडे झाला तर तिला लगेच कळतं. आणि यांना 36,000 कंपन्या बंद पडतात हे माहित नाही किंवा म्हणजेच काम करत नाही ना. आता तुमच्या मते व्यापारी वर्गावर या बाबतीत काय प्रभाव पडू शकतो? मधी लक्ष्मी रोडला एका सोनाराने भाजीचं दुकान टाकलं होतं सोन्याच्या दुकानाच्या बाहेर. बरोबर. कारण मोदी बोलले होते की जनतेने सोनं खरेदी करणं बंद करा. मग तो बिचारा सोनाराने काय केलं, भाजीचं दुकान आपल्या दुकानाच्या बाहेर टाकलं, सोनारच्या दुकानाच्या बाहेर भाजीचं दुकान टाकलं. नाही नाही पण त्या असे जे आता सरकारने जाहीर केलं होतं आठवडे बाजार, या आठवड्या बाजारावरती कोण तांदूळ विकायला बसणार, कोण गहू विकायला बसणार, कोण भाजी विकायला बसणार. म्हणजे हे सगळे व्यापाऱ्यांचे व्यापारी, जे व्यापाऱ्यांचे मोठे थोडक्यात व्यापारी चांगले दिवस येतात. बहुतेक चांगले दिवस येतात. जे कोट्यांमध्ये बिझनेस करत होते आज ते रुपयांमध्ये करतील. चंदन साळुंके यांनी अतिशय परखड असं मत मांडलेले. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पुणेसाठी मंगेश वाईकर.